सध्या सुरू असलेले मराठा आरक्षण आंदोलन यातून ऐरणीवर आलेले महत्त्वाचे विषय म्हणजे 96 कुळी मराठा आणि कुणबी मराठा हे एकच आहेत की वेगळे आहेत। कशामुळे कुणबी हलके ठरविले गेले, कुणबी म्हणजे नक्की कोण, याबद्दल खुद्द शिवछत्रपती त्यांच्या पत्रांतून काय सांगतात। शिवरायांचे पूर्वज शेती करीत होते का, या शिवकालीन पुराव्यांचे महत्त्व आजच्या घडीला काय आहे, जाणून घेऊयात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी। नमस्कार इतिहास मित्रांनो, सध्या मोठ्या प्रमाणावर पसरलेले आणि सतत चर्चा होत असणारे आंदोलन म्हणजे श्री मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले मराठा आरक्षण आंदोलन। या निमित्ताने सतत समोर येणारे प्रश्न म्हणजे फक्त मराठा किंवा 96 कुळी मराठा आणि कुणबी मराठा हे एकच आहेत की वेगळे आहेत, यांच्यात नेमका फरक काय आहे। कुणबी म्हणजे नक्की कोण, कुणबी मराठा वेगळा का पडला, त्यांना हलके किंवा हीन असे का समजले जाऊ लागले। खरे तर यावर अनेक अभ्यासू व्यक्तींसह राजकीय नेते आणि कायदेपंडित बोलत आहेत। अशा या परिस्थितीत नेमके मोलाचे ठरणारे थेट शिवकाळातील आणि त्यात सुद्धा खुद्द शिवछत्रपतींच्या पत्रातील याबाबतचे उल्लेख काय आहेत, त्यांचा अर्थ काय आहे, त्यांचे महत्त्व काय आहे, हा अपरिचित पण महत्त्वाचा विषय या भागात सादर होत आहे। अर्थात शेवटी सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाबाबत देखील काही महत्त्वाचे मुद्दे मांडले जाणार आहेत। नेहमीप्रमाणे सुरुवात करूया शिवकालीन पुराव्यांच्यापासून। या सर्व पुराव्यांच्या मध्ये कुणबी, मराठा, 96 कुळी, जात आणि कुळी हे सर्व महत्त्वाचे शब्द आहेतच। हे शिवकालीन उल्लेख आणि पत्रे प्रत्यक्ष पाहत त्यांचा अर्थ आपण जाणून घेणार आहोत। यातून काही महत्त्वाच्या बाबी निश्चितच स्पष्ट होणार आहेत। प्रत्यक्ष शिवछत्रपतींचे पणजोबा आजोबा हे काय करीत होते याचे उल्लेख आपल्याला 3 बखरींच्या मधून मिळतात। शिवरायांच्या पदरी असलेल्या, शिवरायांचे वाकेनवीस म्हणजे मंत्री असलेल्या दत्ताजी त्रिमल यांनी लिहिलेल्या 91 कलमी बखरीत शिवरायांचे आजोबा मालोजी राजे यांच्याबद्दल पुढील मजकूर आहे। उभयता मालोजी व विठोजी भोसले ग्रामसंबंधी वृत्तीचा कज्जा करून कबिले घेऊन म्हणजे बायका मुले घेऊन कसबे वेरूळ नजीक दौलताबाद म्हणजे दौलताबाद जवळचे वेरूळ येथे येऊन शेते करून राहिले होते। याच बखरीतील दुसरा उतारा असा आहे। कोणे एके दिवशी शेतामध्ये माघ मासी पौर्णिमेचे चांदणे असता दोघे भाऊ माळ्यावर शेतामध्ये राखण करीत बसले असता। आता शिवदिग्विजय या नावाच्या बखरीतील उल्लेख पाहूयात। ही बखर इसवी सन 1720च्या सुमारास म्हणजे शिवछत्रपतींच्या निधनानंतर 40 वर्षांनी लिहिलेली आहे। या बखरीतील वर्णन असे आहे। बाबाजी भोसले यांचे वडील पुत्र मालोजी राजे व धाकटे विठोबा राजे कृषी कर्म जमीदारी करून असता विठोजी राजे शेती धान्याचे मळणीस गेले होते। बैलावरून व शकटावरून धान्य आणिता मालोजी राजे यांची पाहण्याची इच्छा धरून गेले। या पुढची बखर म्हणजे श्रीमंत महाराज भोसले यांची बखर उर्फ शेडगावकर बखर। या बखरीत शिवकालापासून ते थेट 1854 सालापर्यंतची हकीकत आहे। ही बखर शेडगावकर भोसले घराण्यातून उपलब्ध झालेली असून हे शेडगावकर भोसले शिवरायांच्या भावकीमधील आहेत। मराठ्यांच्या सातारा गादीचे शेवटचे छत्रपती आप्पासाहेब महाराज यांचे दत्तक पुत्र याच शेडगावकर भोसले घराण्यातील होते। या बखरीतील मजकूर असा। बाबाजी राजे व त्याची मातोश्री म्हणजे शिवरायांचे पंजोबा आणि खापरपणजी वेरूळ घुष्मेश्वर येथे जाऊन राहिले आणि गडी माणसे ठेवून सेते भाते करवीत होती। यातच पुढे म्हटलेले आहे, वेरूळ मुक्कामी मालोजी राजे आणि विठोजी राजे यांचा जन्म झाला। हे उभयता बंधू सेते भाते गडी माणसे याजकडून करवीत होते। पुढे काही दिवसांनी बाबाजी राजे भोसले यास देव आज्ञा झाली आणि उभयता बंधू म्हणजे मालोजी राजे आणि विठोजी राजे 17-18 वर्षेपर्यंत तितक्याच स्वास्थात निर्वाह करून होते। स्वास्थात म्हणजे शेतभाताच्या उत्पन्नावर निर्वाह करून होते। हे झाले शिवरायांचे पणजोबा आणि आजोबा शेती भाती करीत असल्याबद्दलचे बखरीमधील उल्लेख। यात शेत करणे, राखण करणे, धान्य बैलगाडीतून आणणे, मळणी करणे या कृषी कर्मांचा स्पष्ट उल्लेख आहे। शिवरायांचे पणजोबा बाबाजीराजे हे निजामशाहीत 1,500 सरदार होते। त्यांच्याकडे वेरूळसह काही गावच्या पाटीलक्या होत्या। शिवरायांचे आजोबा मालोजी राजे पुढे 5,000 सरदार झाले। त्यांना 4 परगणे
जहागीरही मिळाले, पण काही काळ परिस्थितीनुसार त्यांनी शेती सुद्धा केली होती. आता खुद्द शिवछत्रपतींच्या कारकिर्दीतील महत्वाचे उल्लेख पाहूयात. सभासद बखर ही शिवरायांच्या राजमंडळातील एक अधिकारी कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेली आहे. या सभासद बखरीमधील वाक्ये अशी: गडावरी लोक हवालदार व सरनोबत मराठे जातीवंत ठेवावे. 25 बारगिरास मराठा धारकरी हवालदार एक केला. 1000 सरदाराला 1000 होन तैनात, 1 मुजुमदार व 1 मराठा कारभारी व 1 जमनीस प्रभू. हे झाले या बखरीमधील थेट मराठा जातीबद्दलचे उल्लेख. आता याच बखरीमध्ये शिवरायांच्या लष्कराबद्दलची महत्वाची माहिती आहे ती अशी: लष्कर पावसाळी या दिवशी छावणीस आपले देशास म्हणजे मुलखास यावे. दसरा होताच छावणीहून लष्कर कूच करून जावे. 8 महिने परमुलखात स्वारी करावी. वैशाख मासी परतोन छावणीस यावे. 4 मास छावणी करावी आणि राजाचे भेटीस दसऱ्यास जावे. राजियाच्या आज्ञेने ज्या प्रांती स्वारी जावयाची होईल त्या प्रांती जावे, अशी लष्करची रीत. पावसाळ्याच्या सुरुवातीला मराठ्यांची छावणी पडल्यानंतर त्यातील जे सैनिक रजा घेऊन आपल्या गावी जात असत ते अर्थातच त्यांच्या गावची त्यांची शेतीच करीत असत. म्हणजे 4 महिने हे सैनिक शेतकरी असत, तर पुढचे 8 महिने हे लढवय्ये वीर म्हणून शिवरायांच्या सैन्यातून शत्रूविरुद्ध लढत असत. म्हणजे इथे एकच व्यक्ती आपल्याला शेती करतानाही दिसते आणि सैन्यात तलवार चालवताना सुद्धा दिसते. याच सभासद बखरीमधील आणखी एक महत्वाचा उतारा असा आहे: सरनोबतास व मुजुमदारास व कारकुनास व हुजुरातील लोकास तनखे वराता देत होते. शेत करीत होते, त्याचा आकार रयतेप्रमाणे त्यांच्या हक्कात धरीत होते. म्हणजे जे सेनाप्रमुख, महसुली अधिकारी आणि महाराजांच्या खास सैन्यातील लोक होते त्यांना पगार देताना यातील जे शेती करत होते त्यांचे देणे इतर रयतेप्रमाणेच त्यांच्या हक्कात धरीत होते. म्हणजेच सरनोबत व इतर अधिकाऱ्यातील काही जण शेती करीत होते हे इथे स्पष्ट दिसते. आता 96 कुळी मराठ्यांचे शिवकालीन उल्लेख पाहूयात. सभासद बखरीमधील मजकूर असा: आग्र्याहून सुटून आल्यानंतर महाराजांनी राजगडचा सरनोबत कडतोजी गुजर म्हणून होता त्याचे नाव दूर करून प्रतापराव ठेविले आणि सरनोबती दिली. प्रतापरावांनी सेनापती करीत असता 96 कुळीचे मराठे चारी पातशाहीत जे होते व मुलखात जे जे होते ते कुल मिळविले. आता आपण आज्ञापत्र या ग्रंथामधील उतारा पाहूया. हा शिवछत्रपतींच्या राजनीतीवरील सुप्रसिद्ध असा ग्रंथ शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील अमात्य रामचंद्र पंत यांनी लिहिलेला आहे. यातील मजकूर असा: महाराजांनी 40,000 पागा व 60-70 हजार सिलेदार व 2 लक्ष पदाती म्हणजे पायदळ सैन्य, कोट्यावधी खजाना तसेच उत्तम जवाहीर सकल वस्तुजात संपादिल्या. 96 कुलीचे मराठियांचा उद्धार केला. या दोन्ही उतार्यामध्ये 96 कुळीचे मराठे हा शब्द आहे. हे उतारे शिवकाळात सुद्धा 96 कुळीचे मराठे हा शब्द वापरात होता, अस्तित्वात होता हे सिद्ध करतात. तसेच फक्त कुळी हा शब्द शिवरायांच्या एका पत्रात सुद्धा आलेला आहे. ज्या रांझ्याच्या बाबाजी गुजर पाटलाचे हातपाय तोडण्याची शिक्षा शिवरायांनी दिली होती त्या घटनेच्या बाबतीतील हे पत्र स्वतः शिवरायांचे आहे. या पत्रात बाबाजीचे पोटी संतान नाही हे कुळीचे गुजर म्हणून साहेबी म्हणजे शिवराय मेहरबान होऊन असे वाक्य आहे. रांझेगावचे गुजर पाटील हे जातीने मराठा आहेत. शिवरायांच्या त्या पत्रात गुजर हे मराठ्यांच्या एका कुळीचे आडनाव आहे. अशाच वेगवेगळ्या 96 आडनावांच्या मराठ्यांच्या गटाला 96 कुळी म्हणतात. 96 कुळी ही जातीची संज्ञा किंवा नाव नाही, तो या सर्व कुळांचा एकत्रितपणे केलेला उल्लेख आहे. जात आहे ती मात्र फक्त मराठाच. महाराजांनी 96 कुळी मराठा एकत्र नाही केले तर 96 कुळीचे म्हणजे वेगवेगळ्या 96 कुळांमधील मराठे एक केले होते. 96 कुळी आणि 96 कुळीचे या दोन शब्दांच्या मध्ये नक्कीच फरक आहे. आता आपण मराठा जातीचे शिवरायांच्या पत्रामधील आणखी उल्लेख पाहूयात. 1671 सालचे शिवरायांचे एक पत्र आहे. यात शिवराय म्हणतात: बापूजी नलावडा याने सबनीसावर तरवारेचा हात टाकला, त्याने मराठा होऊन ब्राह्मणावरी तरवार केली. आता दुसरे पत्र:
शिवरायांचे हे पत्र 1677 सालचे आहे. मुधोळच्या बाजी घोरपडेंचे पुत्र मालोजी घोरपडे हे आदिलशाहीत सरदार होते. त्यांना आपल्याकडे येण्यासाठी कळवताना महाराज लिहितात, आधी तो आपले जातीचे लोक मराठे याला हाती धरून सरदारकी करून पोटे भरतात ते पातशाही वजीर करावे. जे काही आपले जातीचे मराठे लोक आहेत ते आपल्या कटात घेऊन कुतुबशहाशी त्यांची रुजुवात करावी. आपल्या जातीच्या मराठिया लोकांचे बरे करावे हे आपणास उचित आहे. तुम्ही मराठे लोक आपले आहात, तुमचे गोमटे व्हावे म्हणून स्पष्टच तुम्हास लिहिले असे. यातील गोमटे व्हावे म्हणजे बरे व्हावे किंवा कल्याण व्हावे. इथे महाराज शत्रू पक्षातील एका मराठ्याला जातीची आठवण करून देऊन तुम्ही आपले आहात, शत्रूचा पक्ष सोडा आणि आम्हाला सामील व्हा असे सांगत आहेत. हे कशासाठी याचे कारण देखील महाराजांच्या त्या पत्रातच नमूद आहे. दक्षिणची पातशाही आम्हा दक्षिणीयांच्या हाती राहिली पाहिजे हे ते कारण. म्हणजे दख्खनचे रहिवासी आपण आहोत. दख्खन ही आपली मातृभूमी आहे आणि या दख्खनचा अधिकार, या दख्खनची सत्ता ही आपल्याच हाती असली पाहिजे. यासाठी तुम्ही मराठा म्हणून का होईना पण आम्हाला साथ द्या. यातील मराठा हा शब्द खास आणि थेट फक्त मराठा या जातीसाठीच आहे. आता महाराजांच्या पत्रांमध्ये कुणबी कुणाला म्हटलेले आहे या महत्वाच्या विषयाकडे वळूया. शिवरायांनी 1673 साली चिपळूण येथे असलेल्या मराठ्यांच्या लष्करी छावणीच्या अधिकाऱ्यांना लिहिलेले एक पत्र उपलब्ध आहे. या पत्रातील मजकूर पहा. तुम्हाला दिलेली दाना वैरण धुंदी करून म्हणजे बेहिशोबी वापराल तर मग पडत्या पावसात काही मिळणार नाही. मग सैनिक जाऊन कोणी कुणब्याचे येथील दाणे, भाकर, गवत, फाटे, भाजी, पाले आणतील असे करू लागलात म्हणजे जी कुणबी घर धरून जीव मात्र घेऊन राहिले आहेत तेही जाऊ लागतील. कित्येक उपाशी मराया लागतील. म्हणजे त्याला ऐसे होईल की मोगल मुलखात आले त्याहूनही अधिक तुम्ही. याच पत्रात पुढे वैरणीला आग लागून ती नष्ट होऊ नये यासाठी काय करावे याच्या सूचना देऊन पुढे महाराज लिहितात, कोणीकडून तरी विस्तो जाऊन पडला म्हणजे सारे गवत व लहाळ्या आहेत तितक्या एक एक जळून जातील. तेव्हा मग काही कुणबियांच्या गर्दना मारिल्या अगर कारकुनास ताकीद करावी तैसी केली तरी काही खण कराया एक लाकूड मिळणार नाही, एक खण होणार नाही. इथे महाराज सांगत आहेत, तुमच्या चुकीने आगीने गवत वैरण जळाली तर मग खण करायची लाकडे मिळवण्यासाठी तुम्ही कुणबियांच्या गर्दना जरी मारल्या तरी एक लाकूड सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. याच पत्रातील शेवटचे वाक्य सुद्धा महत्वाचे आहे. ज्याचा गुन्हा होईल, बदनामी ज्यावर येईल त्यास मराठियाची तो इज्जत वाचणार नाही, मग रोजगार कैसा. आता या पत्रामध्ये कुणबी आणि मराठा हे दोन्ही शब्द आहेत. कुणबी कोण तर ज्याच्याकडे दाणे, गवत, भाजीपाला, फाटे आहेत तो म्हणजेच शेतकरी. मराठा कुणाला म्हटले आहे तर सैन्यातील सैनिकाला. इथे फक्त जातीने मराठा असलेला सैनिक अभिप्रेत नसून सैन्यातील कुणीही व्यक्ती असा यातील मराठा या शब्दाचा अर्थ आहे. कारण शिवरायांच्या सैन्यात अनेक जातीचे लोक होते. कुणबी म्हणजे नक्की कोण हे अगदी स्पष्टपणे सांगणारे महाराजांचे अजून एक पत्र आहे. 1676 साली कोकणातील प्रभावळी प्रांताच्या सुभेदाराला शिवरायांनी हे पत्र लिहिलेले आहे. यात शिवराय म्हणतात, साहेब तुला ऐसे फरमावतात की कष्ट करून गावचा गाव फिरावे, ज्या गावात जावे तेथील कुलबी किती आहे ती ते गोळा करावे. ज्याला जे शेत करावया कुवत माणूसबळ असेल, बैलदाना संच असेल त्याचा तो करील. पण ज्याला शेत करावयास कुवत आहे, माणूस आहे आणि त्याला जोतास बैल नांगर, पोटास दाणे नाहीत, त्याविन तो अडोन निकामी झाला असेल तरी त्याला रोख पैके हाती घेऊन 2 चौ बैलाचे पैके द्यावे, बैल घेवावे व पोटास खंडी 2 खंडी दाणे द्यावे. जे शेत त्याच्याने करवेल तितकेच करवावे व नंतर त्याच्या तवानगी माफिक हळूहळू वसूल करावे. या कलमास म्हणजे या व्यवस्थेसाठी किंवा योजनेसाठी जरी 2 लाख लारी पावे तो खर्च करीसील आणि कुणबियाची खबर घेऊन त्याला तवानगी येई ते करून किर्द करीसील आणि पड जमीन लावून दस्त जाजती करून देशील तरी साहेबा म्हणजे शिवराय कबूल असतील. तसेच कुलबी तरी आहे पण मोडून निकामी झाला असेल तरी त्याला मागील बाकी तहकूब करून
तसे साहेबास समजावशील तर साहेब ते माफीची सनद देतील. शेवटी महाराजांचे खास वाक्य आहे, याप्रमाणे अकलेने व तजविजीने समजून याप्रमाणे कारभार करीत जाणे, साहेब तुझवरी मेहरबान होत ते करणे. आता या उतार्यातील कुनबी कुलबी हे शब्द एकच असून या शब्दांचा अर्थ सूर्यप्रकाशा इतका स्पष्ट आहे. शेत करणारा, जोत, बैल, नांगर, दाणे हे ज्याला आवश्यक आहेत असा हा कुनबी म्हणजेच शेतकरी. आता शिवरायांची आपल्या आजच्या या विषयातील शेवटची 2 पत्रे पाहूयात. ही दोन्ही पत्रे शिवरायांनी बकाजी फर्जंद भोसले यांना दिलेल्या वतनाबाबत लिहिलेली आहेत. सिंहगड जवळच्या खामगाव बुद्रुक या गावच्या पाटीलकीचे वतन बकाजींना शिवरायांनी दिले. याबाबतच्या 2 पत्रांमधील 2 वाक्ये महत्वाची आहेत. पहिल्या वाक्यात शिवराय म्हणतात, साहेबांचे म्हणजे शिवरायांच्या मनी जाहले की तुझ एक वतन करून द्यावे, म्हणजे पाटील व कुणबी लोकात गोतात तू वर्तत आहेस, यास हे वतन पाटीलकी झालिया, गोतात इज्जत आहे. इथे बकाजी हे पाटील आणि कुणबी लोकात वावरतात, त्यामुळे पाटीलकी दिल्यास बकाजींना गोतात इज्जत मिळेल असा अर्थ आहे. दुसऱ्या वाक्यात शिवराय म्हणतात, बकाजीस ही पाटीलकी दिली आहे आणि पाटीलकी निस्बत शेत कुणबियाची सालाबादची असतील ते याचे दुमाले करणे, म्हणजे पाटीलकीच्या हक्कातील जी शेते कुणबियाची सालाबादची म्हणजे वार्षिक दर साली कराराची अर्थात ती शेती करणाऱ्या कुणब्यांची वार्षिक खंडाची आहेत ती सुद्धा बकाजींना सुपूर्द करणे. इथे पुन्हा कुणबी म्हणजे शेती करणारा, शेती कसणारा हाच अर्थ आहे. म्हणजे शिवराजांना कुणबी म्हणतात ते शेती करणारे शेतकरी आहेत. यात कुठेही कुणबी शब्दाच्या पुढे कुणाची जात लावलेली नाही, कारण कुणबी म्हणजे शेतीचा व्यवसाय करणारा, त्या शेतीवर उदरनिर्वाह करणारा व्यक्ती. त्यामुळे इथे हे स्पष्ट आहे की हा एक व्यवसाय आहे. या व्यवसायाला कुणबिक आणि कुणबावा ही शिवकालीन नावे आहेत. शेतीच्या धंद्यालाच कुणबिक आणि कुणबावा हे शब्द आहेत. मग हा कुणबी म्हणजे शेतकरी कोणत्याही जातीचा असो त्याला फक्त कुणबीच म्हटले जायचे. म्हणूनच आपल्याकडे मराठ्यांच्या सह इतरही जातीमध्ये कुणबी आहेत. सर्वच कुणबी मराठा नसतात, पण कुणब्यांच्या मध्ये मराठा सुद्धा आहेत असा याचा स्पष्ट अर्थ आहे. शिवरायांनी ते वतन दिल्यामुळे बकाजी आता शेतमालक झाले. त्यांना शेती आहे म्हणजे ते शेतकरी आहेत. पण हे बकाजी तर लढायावर सुद्धा गेलेले आहेत. 1673 साली शिवरायांनी कर्नाटकातील अथनीची पेठ लुटली तेव्हा हे बकाजी फर्जंद शिवरायांच्या सोबत होते. त्यांनी अथनीच्या काही व्यापाऱ्यांना पकडून त्यांच्यावर 7000 होनांची खंडणी बसवली होती. खामगावी हे बकाजी कुणब्यांच्या मध्ये वावरतात, त्यांना शेती आहे, तर स्वराज्याच्या सैन्यातून ते तलवार देखील गाजवतात. शिवरायांच्या लष्करची छावणी पडली की काही सैनिक रजा घेऊन 4 महिने आपापल्या गावी जाऊन शेती करीत असत आणि दसऱ्याला पुन्हा लष्करात दाखल होत असत. म्हणजे एकच व्यक्ती गावाकडे कुणबी काम करत असे आणि लष्करात सैनिक होत असे. या व्यक्तीचा एकदा व्यवसाय शेतकऱ्याचा तर एकदा सैनिकाचा असा हा प्रकार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची देशमुखांना आणि सरदारांना तुमचा जमाव घेऊन या अशी वाक्य असलेली पत्रे आहेत. हा जमाव म्हणजे कोण, तर लढवय्ये वीर. हे कुठे असत, तर आपापल्या गावी असत. लढाईवर जात नसत तेव्हा हे काय करीत असत, तर गावी शेतीच करीत असत. लढाईवर गेला की सैनिक आणि गावी असला की शेतकरी. ही एकाच शिवकालीन मराठ्याची 2 रूपे आहेत. नुसता मराठा किंवा क्षत्रिय मराठा किंवा 96 कुळी मराठा आणि शेतकरी म्हणजे कुणबी मराठा हे एकच आहेत. यासाठी शिवकालातील आणखी किती आणि कसले पुरावे पाहिजेत? आतापर्यंत आपण पाहिलेले शिवकालीन पुरावे यासाठी पुरेसे आहेत. आता 96 कुळी किंवा क्षत्रिय मराठा ज्याला सर्रासपणे फक्त मराठा म्हटले जाते आणि कुणबी मराठा हा काय प्रकार आहे ते पाहूया. शिवरायांच्या जन्मापूर्वीच फलटणचे वनंगपाळ निंबाळकर, सिंदखेडचे लखुजीराव जाधवराव आणि शिवरायांचे आजोबा वेरूळचे मालोजीराजे भोसले यांच्या काळापासूनच मराठ्यांची कट्टर लढवय्ये ही ओळख कायम झाली होती. इतर अनेक मराठा घराण्यामधील लढण्याची आवड आणि हिंमत असलेले मराठे निरनिराळ्या सत्ताधाऱ्यांच्या पदरी तलवार गाजवून नाव कमावू लागले होते. या लढवय्या मराठ्यांनी त्यांचे क्षत्रियत्व कमावले होते, सिद्ध केले होते, ते त्यांच्या स्वतःच्या मनगटाच्या बळावर. अभिमानाने हे लढवय्ये मराठे स्वतःला क्षत्रिय मराठे म्हणवू लागले. इथे एक लक्षात घेतले पाहिजे, क्षत्रिय ही जात नसून एक वर्ण आहे. जो युद्धकर्म करतो तो क्षत्रिय. याच धर्तीवर जो शेती कर्म करतो
तो शेतकरी. निरनिराळ्या मराठा घराण्यांच्या मधून हे लढवय्ये वीर पुढे आले. पण यांचा मूळ व्यवसाय काय होता तर शेतीच. शिवकाळापासून ते थेट आजपर्यंत बहुतेक सर्व मराठ्यांच्याकडे शेतजमिनी आहेत आणि त्या पूर्वापारच्या आहेत. पूर्वापारपासून मराठ्यांच्या उत्पन्नाचे पहिले मुख्य साधन हे शेतीच आहे. बहुतेक सर्व गावच्या पाटीलक्या आणि देशमुखी वतने ही मराठ्यांच्याकडेच होती. आता एखाद्या घराण्यातील सर्वच जण लष्करात जात नसत. लष्करात गेलेल्या मराठ्यांचे अनेक सख्खे आणि चुलत भाऊ गावी राहून त्यांची पूर्वापारची शेतीच सांभाळत करत असत. म्हणजे एक दोन भाऊ सैन्यात तर राहिलेले भाऊ शेतात, अशी परिस्थिती शिवकाळात होती. लढाईचा पेशा पत्करलेल्या मराठ्यांना मिळणारा मान आणि मोबदला देखील मोठा होता. कारण एकतर ते युद्धकलेत पारंगत होते आणि त्या लढाईच्या पेशात ते स्वतःचा जीवच पणाला लावत होते. म्हणून इथे शिवरायांच्या पत्रातील पूर्वी मराठे पातशाहीत सरदारी करून पोटे भरीत होते या वाक्याचा अर्थ नीट लक्षात येतो. यामुळे एकाच घराण्यातील एक भाऊ लढाया मारून सरदार होऊन पुढे गेला तर त्याचेच भाऊबंद गावाकडे शेतातच राहिले. पण मग सरदार झालेले म्हणजे प्रस्थापित प्रतिष्ठित मराठे आणि फक्त शेती करणारे मराठे यांच्यात हळूहळू अंतर पडू लागले. यालाही कारणीभूत ठरला मराठ्यांचा शेती हा व्यवसायच. शेतकरी मराठा हा लढवय्या मराठ्यांच्या पेक्षा काहीसा हलका समजण्यात येऊ लागला. हा शेतकरी मराठा म्हणजेच कुणबावा किंवा कुणबीक करणारा कुणबी मराठा. हा कुणबी मराठा मूळच्या 96 कुळामधीलच आहे. आजही कुणबी मराठ्यांच्या मध्ये 96 कुळांची आडनावे आहेत. म्हणजेच ही 96 कुळे कुणब्यांच्या मध्ये सुद्धा आहेत. नाहीतर मग कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी या आजच्या जातीत मराठा हा शब्द आला तरी कसा आणि कुठून? फक्त मराठा आणि कुणबी किंवा शेतकरी मराठा यांच्यात फरक का होऊ लागला याची काही कारणे आहेत. स्वतःच्या कर्तबगारीवर सरदार, सरंजामदार, जहागीरदार, इनामदार झालेले मराठे त्यांच्याच तोलामोलाच्या मराठा घराण्यात लग्न संबंध करू लागले. फक्त शेतीवर अवलंबून असलेले सामान्य मराठे त्यांच्या सारख्याच मराठा घराण्यांशी स्वैर संबंध जोडू लागले. यामुळेच पहिला फरक यांच्यामध्ये पडू लागला, दुरावा येऊ लागला. हा शेतकरी किंवा कुणबी मराठा खालच्या दर्जाचा मानण्याची सुरुवात लग्न संबंधाच्या प्रकाराने जशी झाली तसेच याला दुसरे एक कारण सुद्धा आहे. कायम पिढ्यानपिढ्या शेतीच करणारे मराठे डोळ्यासमोर आणा. यांचे आयुष्य शेतात कष्ट मेहनत करण्यातच जाईल आणि यांचा शेवट सुद्धा त्याच मातीत होईल. यांचा शेतीवर इतका जीव प्राण जावा तो राहत्या गावी, राहत्या घरी किंवा शेतात जावा अशी यांची मनोमन इच्छा असे. अशा प्रकारे शेतीशी नाळ जोडले गेलेले शेतकरी किंवा कुणबी मराठा जगाच्या इतर व्यवहारांच्या पासून दूर असत. शिक्षण, सुधारणा, उच्च वर्गाचे शिष्टाचार, वागण्या बोलण्याची प्रतिष्ठित रीत, राजकारण आणि सत्ताकरणाच्या उलाढाली यापासून दूरच राहिलेले हे कुणबी मराठे गावाकडच्या पूर्वापारच्या प्रचलित रूढीप्रमाणे पेहराव करीत आणि वागत बोलत असत. प्रगत होऊ लागलेले, सुधारलेले, प्रतिष्ठित झालेले, थोडेफार शिकलेले, खेड्याबाहेरच्या जगाचा अनुभव घेतलेले लोक या कुणबी मराठ्यांची हेटाळणी करू लागले. याचे पुरावे तर आपल्या मराठी भाषेतच आहेत. त्याची काही उदाहरणे सांगतो. हे सर्व शब्द कुणबी या शब्दावरूनच प्रचलित झालेले आहेत. कुणबट हा शब्द म्हणजे कुणबी या शब्दाचे निंदाव्यंजक रूप आहे. हेटाळणीने भटाला जसे भटुरडा, म्हाताऱ्याला म्हातारडा म्हणतात तसे कुणब्याला म्हणायचे कुणबट. या कुणब्याच्या प्रत्येक बाबीला कुणबट म्हणून हिनवले जाईल. कुणबाऊ या आणखी एका शब्दाचे अर्थ आहेत कुणब्याप्रमाणे ओबडधोबड, खेडवळ, हलके, भिकार, दरिद्री इत्यादी. कुणबाऊ हिशोब किंवा कुणबी हिशोब म्हणजे खेडवळ, हेंगाडा, ठोकळ पद्धतीने केलेला हिशोब. गणित येत नसलेला एखादा व्यक्ती बोटे मोजून खडे मांडून हिशोब करू लागला की त्याला म्हणायचे कुणबाऊ हिशोब करणारा व्यक्ती. थोडक्यात काय तर कुणबी म्हणजे अजागळ, हेंगाडा, कसनुसाच दिसणारा, वागणारा, बोलणारा, अडाणी व्यक्ती असा अर्थ रूढ झाला. खेडवळ आणि गावंढळ हे यालाच समानार्थी शब्द आहेत. हे तर काहीच नाही. कुणबीन या शब्दाचा अर्थ कुणब्याची किंवा शेतकऱ्याची पत्नी असा असून सुद्धा हा कुणबीन शब्द दासी आणि मोलकरणींसाठी वापरला जाऊ लागला. इतकी हीन अवस्था कुणबी या शब्दाची केली गेली. ही अशी का केली गेली तर कुणबी म्हणजे शेतकरी हा हीन आहे, खालच्या दर्जाचा आहे अशा पांढरपेशा विचारसरणीतूनच, तशा समजुतीतूनच केली गेली. मग अशा कुणब्यांना म्हणजे शेतकऱ्यांना ते मराठा असले तरी सुद्धा सर्वांनीच हलके समजावे
यात नवल ते काय? शिवकाळात मराठेशाहीत, ब्रिटिश राजवटीत आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा काही मराठ्यांना, ब्राह्मणांना आणि इतर जातीतील व्यक्तींना सुद्धा इनामाच्या, वहिवाटीच्या किंवा मालकीच्या खूप मोठ्या जमिनी होत्या. या जमिनी कसण्यासाठी या मालकांनी कुळे ठेवली होती. हे शेती करणारे कुणबीच, पण त्यांना नाव पडले कुळ. हे कुळ म्हणून जमीन कसणारे, पण मूळचे कुणबीच. यात सुद्धा कुणब्यांना हलके समजणे जाण्याचा एक धागा आहेच. हे जमीन मालक या कुळांना त्यांचे खाजगी नोकरच समजत आणि तशाच पद्धतीने वागवीत असत. इथे पुन्हा या कुणब्यांना खाली ढकललेले दिसते. 96 कुळीच्या मराठ्यांचा उद्धार करणारे शिवछत्रपती कुणब्यांना म्हणजेच शेतकऱ्यांना कसे डोळ्यात तेल घालून जपत होते याचे झणझणीत अंजन आपल्या डोळ्यात घालणारे खुद्द शिवछत्रपतींच्या पत्रातील उतारे आपण थोड्या वेळापूर्वीच पाहिले आहेत. कुठे शिवरायांची कुणब्यांना जाणीवपूर्वक जपणारी आपुलकी आणि कुठे कुणब्यांना हलके ठरवणारी पांढरपेशी मनोवृत्ती. आता 96 कुळीच्या मराठ्यांच्या बद्दल एक वेगळा मुद्दा सांगतो. या 96 कुळीच्या मराठा घराण्यांचा थेट शिवकाळापासूनचा इतिहास उपलब्ध आहे. या घराण्यांच्या कैफियती, तक्रिरी, निवाडापत्रे, हकीकती हे सर्व आपल्या ऐतिहासिक कागदपत्रात उपलब्ध आहे. असे शेकडो नव्हे हजारो कागद मोडी लिपीतून भाषांतर करून संशोधकांनी प्रसिद्ध केले आहेत. या कागदपत्रांच्या मध्ये आहेत शिवकालीन मराठा घराण्यांमधील त्या काळातील व्यक्तींनीच लिहून ठेवलेल्या त्यांच्या घराण्यांच्या हकीकती आणि त्यांनी मान्य केलेले आणि लिहून दिलेले निर्णय. बहुतांशी कागदपत्रे ही जमिनीचे वाद, वाटणीचे हिस्से आणि मानपान याबद्दलच आहेत. या कागदावर पाटील आणि देशमुखांची निशाणी आहे नांगर. हा नांगर स्पष्टपणे सांगतो की या घराण्यांचा मूळ व्यवसाय हा शेतीच आहे. याच कागदात एखादा मराठा सरदार, जहागीरदार किंवा तशाच एखाद्या मोठ्या पदावरील आहे तर त्याचे सख्खे भाऊ आणि चुलत भाऊ फक्त शेती भातीच करीत असल्याचे पुरावे आहेत. शेती करणाऱ्याला लावला जाणारा कुणबी हा शब्द आपण शिवरायांच्या पत्रातून पाहिलेलाच आहे. म्हणजे इथे पुन्हा एक भाऊ सरदार किंवा सैनिक या लष्करी पेशाचा तर त्याचेच भाऊबंद शेतीच्या पेशाचे म्हणजे कुणबी पेशाचे हे याच कागदपत्रांच्या मधून अगदी सहजपणे सिद्ध होते. याची खात्री करून घ्यायची असेल तर जुन्या ऐतिहासिक कागदपत्रांच्या दुनियेत फेरफटका मारावा. पानापानात सरदार घराण्यांची भावकी शेती करताना यात दिसेल. सध्याच्या घडीला सैनिक, व्यापारी, पोलीस, ड्रायव्हर या जशा जाती नसून व्यवसाय आहेत तशीच शिवकाळात कुणबी ही जात नसून त्या व्यक्तीचा व्यवसाय शेती हा आहे, तो शेतकरी आहे हे स्पष्ट आहे. सरसकट सर्व मराठ्यांच्या बाबतीत जातीच्या दाखल्यावर एकतर मराठा अशी नोंद आहे किंवा बिगर मागास मराठा आहे किंवा कुणबी मराठा अथवा मराठा कुणबी अशीच नोंद आहे. यांचा धर्म आहे हिंदू. 96 कुळी मराठा अशी जातीची नोंद नाही. वंशावळीत आणि सरकारी कागदपत्रात अनेक मराठा शेतकऱ्यांच्या नोंदी कुणबी मराठा झाल्या. कारण शेती हाच त्यांचा व्यवसाय होता, उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन होते म्हणून झाल्या. आणि शेतकऱ्याला पूर्वीपासून समानार्थी शब्द आहे कुणबी. हा कुणबी शब्द मराठा शेतकऱ्यांच्या जात नोंदीत यामुळेच आला. या नोंदी केव्हा, कोणत्या कारणामुळे, कशा कशा प्रकारे आणि कुणी केल्या ते सध्याच्या कुणबी मराठ्यांच्या कागदपत्रातून सहज कळेल. मूळ एकाच बापाचे म्हणजे मराठा जातीचे हे वारस फक्त मराठा आणि कुणबी मराठा या वेगवेगळ्या जात नोंदीमुळे कागदावर म्हणजे कागदपत्रात वेगवेगळे ठरले. पण शिवकाळातील कागदपत्रे कुणबी मराठा, 96 कुळी आणि क्षत्रिय म्हणवले जाणारे मराठा हे दोन्ही एकच आहेत हे स्पष्ट सांगतात. फार तर 96 कुळी म्हणवणारा मोठा भाऊ आणि कुणबी मराठा हा धाकटा भाऊ इतकाच फरक यांच्यामध्ये करता येईल. 96 कुळी मराठा आणि पूर्वीपासून फक्त शेतीच करणारा कुणबी मराठा हे एकच आहेत. जो काही फरक आहे तो सामाजिक दर्जा, उपजीविकेचा कायमचा व्यवसाय आणि प्रतिष्ठेच्या कल्पना यामुळे पडलेला आहे. शेवटी सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाकडे वळूया. या आंदोलनातून मराठ्यांच्या पदरात नेमके काय पडणार हे आत्ताच सांगता येणे अवघड आहे. पण या आंदोलनामुळे झालेला सर्वात मोठा परिणाम म्हणजे मराठ्यांच्या प्रश्नांसाठी, मागण्यांसाठी प्रचंड संख्येने एकत्र आलेल्या आणि निर्धाराने सामील झालेल्या मराठ्यांची एकी, निश्चित ध्येय गाठण्यासाठी उत्स्फूर्तपणे एकत्र आलेल्या या मराठ्यांच्या एकीचा सध्याचा चेहरा आहेत श्री मनोज जरांगे पाटील. याच आंदोलनामुळे झालेला दुसरा एक परिणाम सुद्धा महत्वाचा आहे. हल्ली वर्तमानपत्रे आणि न्यूज चॅनल मधून समोर येणारी वस्तुस्थिती कशी आहे बघा. महाराष्ट्रातील, अगदी पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील सुद्धा प्रत्येक जिल्ह्यात लाखोंनी कुणबी मराठा असल्याचे अगदी पुराव्यांसकट समोर येत आहे.
काही ठिकाणी पणजोबा कुणबी मराठा, तर पणतूच्या दाखल्यावर कुणबी हा शब्द नाहीसा होऊन फक्त मराठा शब्द राहिलेला आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत. मराठा जंगम, मराठा गोसावी, मराठा गुरव, मराठा सुतार अशा सुद्धा नोंदी पुराव्यासकट समोर आलेल्या आहेतच. कोण आहेत हे सर्व लोक? तर हे मूळचे मराठाच आहेत. हे तर त्यांच्या नावातील मराठा हा शब्द सिद्ध करतो आहे. श्री मनोज जरांगे पाटील यांच्या जबरदस्त आंदोलनाच्या घुसळणीमुळे आता हे सर्व वर यायला लागलेले आहे. गरजवंत मराठ्यांचे गोमटे होण्यासाठी, त्यांचे डावलले गेलेले हक्क मिळवण्यासाठी कडवा संघर्ष करणाऱ्या मनोज भाऊंसह त्यांना साथ देणाऱ्या सर्व मराठ्यांना या आंदोलनाच्या यशासाठी, तसेच या आंदोलनातून काहीही निष्पन्न हो, मराठ्यांची इतिहास प्रसिद्ध एकी मात्र कायम राहण्यासाठी, एक मराठा म्हणजे सर्व मराठा आणि सर्व मराठा म्हणजे एक मराठा हे तत्व जपण्यासाठी शुभेच्छा आणि मनापासून पाठिंबा. फक्त सोशल मीडियावर पोस्ट करून सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा देता आला असता. तसे अनेक जण करत आहेत आणि ते गरजेचे आणि बरोबरच आहे. पण मी विचार केला की पाठिंबा द्यायचाच आहे तर या विषयातील काही महत्वाच्या आणि वादग्रस्त विषयावर इतिहास काय सांगतो आहे, शिवकालीन पुरावे काय सांगत आहेत ते त्या सर्व पुराव्यांनिशी मांडूयात. या व्हिडिओतील शिवकालीन पुराव्यांचे महत्व नक्कीच मोठे मोलाचे आहे हे तुम्हा सर्वांना पटले असेल असे मला तरी वाटते. तर मित्रांनो, ही सर्व शिवकालीन अपरिचित पण महत्वाची माहिती तुम्हाला उपयोगी वाटली की नाही ते कमेंटमध्ये जरूर सांगा. माहिती महत्वाची वाटली असेल तर या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांना आणि परिचितांना जरूर शेअर करा. व्हिडिओ लाईक करा. तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.